पेशव्यांनी काय केलं, पेशव्यांनी मेजर 4 सरदार तयार केले, शिंदे, होळकर, गायकवाड आणि पटवर्धन. नॉर्थ इंडियासाठी कोण, शिंदे. माळव्यासाठी कोण, होळकर. गुजरातसाठी कोण, गायकवाड. दक्षिण महाराष्ट्रासाठी कोण, पटवर्धन. या 4 सरदारांनी हे 4 भाग प्रोटेक्ट करायचे आणि हे 4 भाग कव्हर होत होते एंटायर इंडिया. ब्युटिफुल लाईफ म्हटलं की डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक राजा, एक राणी, एखादा कलाकुसरीने नटलेला भव्य दिव्य राजवाडा. पण अशी राजघराणी ही केवळ परिकथांचा भाग नव्हती बरं, तर काही दशकांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवरही अशी अनेक संस्थानं आपल्या वैभवशाली इतिहासासह उभी होती. अशाच एका समृद्ध परंपरेचं मानकरी असणारं मिरजेचं पटवर्धन संस्थान आणि या संस्थानाचा जपला जाणारा वारसा आज आपण अनुभवणार आहोत. आणि म्हणूनच मी आली आहे मिरज संस्थानच्या देवी भवन पॅलेसमध्ये या दोघांना भेटायला. नमस्कार. नमस्कार. सो नाईस टू मीट यू. मी आज हे सगळं अनुभवायला आली. हा माझ्या आयुष्यातला पहिला असा अनुभव आहे की जो मी असा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स करणार आहे आणि इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग आणि खूप मज्जा येते मला. सो मला सांगा की तुम्ही या इतक्या भव्य दिव्य पॅलेसमध्ये राहताय, इतके वर्षांपासून राहताय, नेमकं काय काय आहे इथे? एक्साइटमेंट आहे मला हे सगळं बघण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट. येस, कम. तर आमचा पॅलेस हा 1942मध्ये कंप्लीट झाला. बरं. 1938मध्ये बांधायला सुरुवात झाला, कारण त्यावेळेला संस्थान विलीन होणार आहेत ही कल्पना होती. बरोबर. तर आमचा जो जुना पॅलेस होता तो फार मोठा होता, 7 स्टोरीड होता. आणि त्याच्यामध्ये कनेक्टेड बाथरूम्स नव्हते. ओके. तर मग संस्थान विलीन होणार आहेत म्हणून एक कॉम्पॅक्ट पॅलेस बनवण्यात पाहिजे. बरोबर. म्हणून हा बांधण्यात आला. अँड इट इज बिल्ट इन आर्ट डेको स्टाईल. तर हा कदाचित एकच पॅलेस असेल आपल्या देशात जो आर्ट डेको स्टाईलमध्ये आहे. म्हणजे नेमकं काय? आर्ट डेको म्हणजे मॉडर्न एक स्टाईल आहे, अमेरिकन युरोपियन जरा स्टाईल आहे, ज्याच्यामध्ये जॉमेट्रिक शेप्सचा इन्फ्लुएन्स आहे खूप. तर सगळीकडे आपण फ्लोरिंग पण बघितली तर सगळे जॉमेट्रिक शेप्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जॉमेट्रिक शेप्स आहेत. किंवा आपल्या बॅनिस्टरवर किंवा आपल्या पेल्मिट्सवर वेगवेगळे टाईप्सचे जॉमेट्रिक शेप्स दिसतील. किंवा इवन डॉरवर सगळे जॉमेट्रिक शेप्स आहेत. तर दॅट दोज जॉमेट्रिक शेप्स आर इन्फ्लुएन्स बाय आर्ट डेको स्टाईल. आर्ट डेको स्टाईल. तर त्या आर्किटेक्चरनी हा बांधलेला आहे. लवली. तर हे आमचं फॅमिली ट्री आहे. ओ माय गॉड. अच्छा, ही ट्री आहे. मला आत्ता जवळून बघितल्यावर कळलं. मला वाटलं की हे पेंटिंग आहे. येस. तर आमचे मूळ पुरुष हरभटजी म्हणून होते. परमपूज्य हरिभट बाबा पटवर्धन. ओके. ते कोकणातलं एक छोटं गाव आहे कोतोडं म्हणून. बरं. आम्ही सगळे पटवर्धन त्या गावामधलं बिलॉंग करतो. ओके. आमची फॅमिली ही कोणाची, कुठली फॅमिली? भिक्षुकांची फॅमिली, ब्राह्मणांची भिक्षुकी फॅमिली. आणि हरभटजी कोतोडे म्हणून एक गाव आहे, गणपतीपुळ्यापासून एक 5 मैलाचं गाव, 5 मैल गाव आहे. तिथनं ते चालत आले कोतोड्याहून. त्याला काय 5 मैल चालणं म्हणजे काय फार नव्हतं. आणि त्यांनी 14 वर्ष तिथं दुर्वाचा रस पिऊन 14 वर्ष गणपतीची तपश्चर्या केली. आणि गणपतीची तपश्चर्या केल्यानंतर त्यांना तिथं शेंडे गुरुजी म्हणून एक होते, शेंडे उपाध्यक्ष. त्यांना दृष्टांत झाला की तू तुझी मुलगी हरभटजी पटवर्धनला दे. आणि मग त्यांचं लग्न झालं त्या मुलीबरोबर. त्या काळामध्ये तिथं काम नाही, धाम नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सिद्धीचा त्रास व्हायचा. म्हणून मग ही फॅमिली सगळी दांडेकर, सगदेव, गोखले असे 8-10 फॅमिलीज सगळे मिळून एकत्र निघाले. त्याच वेळेला नाना फडणवीस पण निघाले. नाना फडणवीस जे आपण म्हणतो ते, असे सगळे देशावर यायला निघाले. देशावर येऊन त्यांनी पहिल्यांदा आम्ही गेलो इचलकरंजीकरांच्याकडे. इचलकरंजीकर घोरपडे म्हणजे कोण? संताजी घोरपड्यांची फॅमिली. संताजी घोरपड्यांच्या फॅमिलीला कोणी इश्यू नव्हता.
त्यांनी एक मुलगा होता त्यांचा, त्यांनी दत्तक घेतलेला नारायणराव जोशी. ते नारायणराव जोशी घोरपडे असं नाव लावायचे. त्यांच्याकडे हे उपाध्येबुवा म्हणून हरभटजी राहिले आणि तिथनं आमचा उद्धार व्हायला लागला. आणि जो चौथा मुलगा गोविंद हरी, भालाफेक, तलवार, घोड्याचं शिक्षण, हे सगळं जी त्या मुलं जी झाली ते सगळीच मुलं करायला लागली. आणि मग त्याच्यानंतर बाळजी विश्वनाथ हे पहिले पेशवे झाले शाहू महाराजांच्या काळात. त्यांनी मग त्यांना अपॉइंट करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मिरज किल्ला जेव्हा स्वराज्यात आला शाहू महाराजांच्या काळात, त्यावेळेला आम्हाला गोविंद हरींना मिरजेची किल्लेदारी मिळाली. पहिल्यांदा आम्ही स्वराज्याशी कनेक्टेड झालो. शाहू महाराजांच्या काळामध्ये आम्हाला मिरजचा हा बेडा दिला होता, सरंजाम दिला होता, फ्रॉम कृष्णा टू तुंगभद्रा. आणि जे कोण एनिमीज असतील, स्वराज्याचे जे कोण एनिमीज असतील, मराठा एम्पायरचे जे एनिमीज होते, म्हणजे मेनली टिपू सुलतान, हैदर अली त्यांचे वडील आणि निजाम हैदराबाद स्टेट, हे 3 लोक आमचे मुख्य विरोधक. आणि त्यांना ऑब्व्हियसली स्वराज्य नको होतं, त्यांना मुघलशाहीच पाहिजे होती. आमच्याकडं युद्धाच्या वेळेला जेवण म्हणजे खिचडी. पूर्वीच्या काळी वेळ कोणाला होता ते जेवण करायला, पोळ्या किंवा भाकऱ्या करायला कोणाला वेळच नसायचा. सिम्पलेस्ट फूड वॉज तुम्हाला खिचडी. त्याच्यामध्ये डाळ भरपूर असायची, भात असायचा, तूप असायचं, तूप घालायचं आणि ते खिचडी खायची. हेच जेवण होतं. मेन फूड वॉज खिचडी. कारण 1-2 वर्ष तिथं राहावं लागायचं तंबूमध्ये. तंबू काय पूर्वी वॉटरप्रूफ नव्हते. त्या तंबू कसे वॉटरप्रूफ करायचे, तर त्याच्यावर मेण लावायचे. तरी पाणी वरनं जे होतं गळायचंच पाणी, तरी पण थोड्या प्रमाणात वॉटरप्रूफ त्यांना काय करता यायचं ते करायचे. पण जेवण जे होतं ते एक हांडी घ्यायची आणि त्याच्यात ते शिजवायचं, काय थोडा वॉटरप्रूफ करायचे. आणि मग कढी आणि तूप हेच जेवण, दुसरं जेवण काही नाही. 2 वेळचं जेवण हेच. आणि अशीच एक हकीकत आहे पेशव्यांच्या काळात. माधवराव पेशवे स्नान संध्या करत होते. नाना फडणीस बाहेर बसले ते. 1 तास झाला तरी श्रीमंतांची संध्या संपली नव्हती. एक तासानं बाहेर आले. तर त्यांनी एक प्रश्न त्यांना विचारला की आपण राज्यकर्ते आहात का भटजी आहात? आपण स्नान संध्यामध्ये 1 तास घालवत आहे, मी बाहेर वाट बघत बसलो आहे आपली. मग हे बरोबर आहे का चूक आहे? तर त्यामुळे नाना चुकलं माझं. तुम्ही बाहेर आल्यावर मी बाहेर यायला पाहिजे होतं. राजकारणातल्या गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या मी बोलायला बाहेर यायला पाहिजे होतं. अशी हकीकत आहे. सुरू करा. तर पहिले मी आली, लग्न करून इथे आली, तर एकदम वेगळं हे होतं की खूप असे सेट मेन्यूज. ते सोपं तर झालं सगळं सेट मेन्यूजच्यामुळे. हसतात ते माझ्यावर. पण ते कसं वाढायचं, चांदीचे कोणते ताटं वापरायचे, केव्हा वापरायचे, कोणत्या दिवशी काय हे चालतं. मग सणवार बघून की कोणत्या दिवशी हे म्हणजे उपास असलं तर मग उपास, कधीतरी मी उपासाच्या दिवशी काहीतरी बनवून दिलेलं, असं थोडंसं गोंधळ होत होतं. पण आता हळूहळू मी शिकते आहे. आणि ते आमचे कुकचे, आमचे स्टाफचे, त्यांचे सगळ्यांचं खूप सपोर्ट आहे. त्यामुळे इट्स बिकमिंग इझियर टू लर्न अँड अंडरस्टँड. पण लग्न झाल्यावरती मला हेच जाणवलं की ते जेवण खूप गोड गोड असतं.
श्रीरंगपट्टमची जेव्हा लढाई झाली, ही लढाई अगेन्स्ट मराठाज अलॉंग विथ ब्रिटिश, दोघांना एकत्र करून ही लढाई झाली टू डिफीट टिपू सुलतान. ब्रिटिशांचा कॅप्टन लिटल म्हणून होता. त्यांनी त्याचे दैनंदिन डायरी लिहिलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की त्यावेळेला परशुराम भाऊ तिथं गेले आणि संबंध त्याचे एक्स्ट्रॅक्ट आहेत आणि त्यावेळेला लास्ट डे ज्यावेळेला टिपू वुंडेड झाला. टिपूसुद्धा होता कर्तबगार, म्हणजे टिपूला काही नावं ठेवायची नाही आहेत, कर्तबगार होता. आणि त्यांनी सांगितलं की आता तो पळून स्वतःचा जीव वाचवू शकत होता. त्यांनी ठरवलं की आता जीव वाचवायची मला जरूर नाही आहे. आणि तो पळत असताना त्याला ही वॉज अटॅक्ड आणि ही वॉज किल्ड. आणि हे त्याला परशुराम भाऊ वॉज दी जनरल ऑफ दी आर्मी फ्रॉम द साईड ऑफ मराठाज आणि कॅप्टन लिटल वॉज फ्रॉम दी साईड ऑफ ब्रिटिश. आणि त्याच्यानंतर मग म्हैसूरचे जे वडियार होते, वडियारांना ही वॉज रिइन्स्टॉल्ड ॲज दी महाराज ऑफ म्हैसूर. जास्त योगदान काय आमचं ते कामच होतं. पेशव्याने आम्हाला निवडलेलं होतं साऊथ इंडियासाठी. आता कित्तूरच्या नम्मा साऊथ इंडियामधली जशी आपण झाशीची राणी म्हणतो तशी तिकडची कित्तूरच्या नम्मा होती. कित्तूरच्या नमाचं काय ठरलेलं होतं की जर आम्हाला जरूर भासली ती आम्हाला एक पेशव्यांसाठी ती चौथ देत होती की उद्या वेळ पडली तर तुम्ही आम्हाला वाचवायला यायचं. पुष्कळदा कित्तूरच्या नमाला आमचं सैन्य गेलेलं आहे तिला वाचवायला. पुष्कळदा असं झालेलं आहे. रामदूर नरगुंदचे भावे त्यांना वाचवण्यासाठी आमचं सैन्य गेलेलं आहे. सावनूरचा नवाब, सावनूर म्हणून गाव आहे, तिथला नवाब त्याला वाचवायला. त्याच्यावर आक्रमण झालं विजापूरचं वगैरे, आमचं सैन्य गेलेलं आहे. अशा पुष्कळ गोष्टी झालेल्या आहेत की किती इन्स्टन्स हे सांगता येतील. आपण एक नवीन पिढी पण मधले पण बिलॉंग करतो. सो तुम्हाला हा एक्सपिरियन्स कसा वाटतो, म्हणजे जेव्हा तुम्ही लग्न करून इथे आला होतात तेव्हा नेमकं काय झालेलं? मी लग्न करून माझे 3-3.5 महिने झालेले आहे, तर मी पण आता सगळं शिकतीये. पण युवराज साहेबांना जेवढी माहिती आहे घराबद्दल, अबाउट ईच आयटम, अबाउट फॅमिली ट्री आणि हे सगळं, इट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह. आणि मोठे महाराज मला रोज दर 2 दिवसात फॅमिली ट्री घेऊन बसतात की हे अशी होते. त्यांनी माझ्यासाठी ड्रॉ आउट करून ठेवलेलं आहे. युवराज साहेब पण मला असं शिकवतात. सो इट्स अ व्हेरी व्हेरी बिग फॅमिली विथ अ व्हेरी बिग हिस्ट्री. राईट. आणि खूप म्हणजे असं खूप वस्तू आहे. रोज तुम्ही काहीतरी नवीन शिकता. आज या पॉडकास्टच्या दरम्यानमध्ये पण मी पण काही नवीन शिकणार आहे तुमच्यासोबत. लवली. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सबद्दल काय? Yes. तर दॅट वॉज स्टार्टेड बाय गंगाधरराव द सेकंड. आणि त्यांनी पहिल्यांदा आमचे जे वॉरमध्ये जे योगदान द्यायचे, जसे की शिक्खलगार, चाबुक स्वार, मग गोलंदाज, हे जे लोक होती त्यावेळेला, ते आम्हाला मदत करायची वॉरमध्ये. ते धार लावून द्यायचे तलवारीला, किंवा मग ते गोळे बनवायचे तोफायचे, किंवा हत्तीवर बसायचे, किंवा असे काही वेगवेगळे प्रोफेशन्सचे लोक होती. तर मग वॉर संपल्यानंतर, पंढरपूरच्या तहनंतर, वसईच्या तहनंतर मग वॉर नव्हती. तर मग आता काय करायचं आमच्या लोकांनी, कारण त्यांना फक्त वॉर माहीत होतं आणि आम्हाला इथे पाठवलं होतं वॉर करण्यासाठी आणि स्वराज्य ठेवण्यासाठी. तर मग आता हे सगळे लोक करणार काय? तर मग गंगाधरराव द सेकंड यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता दुसरं काहीतरी करा. आणि मग त्यांनी त्यांना हे सितार, तंबोरे, मग त्यांची तंबोऱ्याची स्ट्रिंग वगैरे अशा प्रोफेशन्समध्ये त्यांना शिफ्ट केलं. तशा पद्धतीने आजही आपण मशीन्स दुसऱ्या कामासाठी वापरतो. वॉर टाईममध्ये आपण युटेन्सिलची फॅक्टरी कॅन मेक
हेल्मेट्स Right. फॉर आर्मी ऑफिसर्स, तशाच पद्धतीने द हेल्मेट फॅक्टरी कॅन मेक युटेन्सिल्स ऑल्सो. Right. सो तशा पद्धतीने त्यांनी स्विच केलं त्यांना बरं. आणि वॉर मशिनरी टू सिव्हिल गुड्स हां, म्हणजे काहीतरी मध्ये हां प्रोडक्ट्स वाईज आपण हां. बनवायला असं. तर सर गंगाधररावच्या काळामध्ये मिशन हॉस्पिटलची इनाम लँड दिली गेली. मिशन हॉस्पिटलला डॉक्टर वॉनलेस आले होते, अमेरिकन मिशनरी होते ते. आणि मग सर गंगाधररावनी त्यांना मदत केली, त्यांना जागा दिली, पैसे दिले. Okay. आणि मग मिशन हॉस्पिटल सुरू झालं, कारण त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला हे आवडतं आहे मिरज शहर, ही हवा चांगली आहे, लोक लवकर बरे होतात. त्यांनी काहीतरी एक टेस्ट केली होती, डॉक्टर वॉलनेसनी एक टेस्ट केली होती. हां, त्यांनी स्वतःला कट केलं होतं, बर जखम केली. आणि मग ते म्हणाले की मी प्रत्येक ठिकाणी जायचो आणि बघायचो की माझी जखम किती दिवसात बरी होती आहे. आणि त्या हिशोबाने त्यांनी ठरवलं की मला हीच हवा जागा पाहिजे, तर इथे Amazing. जखम लवकर बरी Amazing. होते. आणि बरं. कृष्णा नदीचं पाणी असेल त्याच्यामुळे जखम लवकर बरी होते. आज मिरजला आरोग्य पंढरी म्हटलं जातं. इथे Absolutely. खूप हॉस्पिटल्स उदयाला आली त्यानंतरच्या काळात. सो तिथे हीच सुरुवात होती का त्या गोष्टी? आपण असं म्हणू शकतो, कारण वेस्टर्न मेडिसिनचा हा पहिला महत्त्वाचा एक डॉक्टर आला आणि आपल्याकडेच त्यांनी सेटअप केलं हॉस्पिटल. Right. तर मग त्याच्यामुळे मग ती सगळी प्रगती झाली. जो फोटोग्राफ आहे ना हां. तो उमाबाई साहेब राणी साहेबांचा आहे. ओके. तर हा फोटोग्राफ खूप वेळा तुम्हाला पुण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या शॉप्समध्ये शॉप्समध्ये. दिसणार, साडी शॉप्समध्ये. Right. जेव्हा मी स्वतः लग्नाची शॉपिंग करायला गेलेली त्यावेळेस मी पण त्यांना पाहिलेलं आणि मला तेव्हा स्ट्राईक झालं की अच्छा हे तर पटवर्धन राणी आहे, राणीसाहेब आहे. राईट. पण ॲट द सेम टाईम त्यांना खूप वेळा बरोदाच्या राणीसाहेबांच्या सोबत मिसलेबल करतात किंवा Oh. नॉर्थ साईडच्या थोडे अजून राणीसाहेब आहेत त्यांच्यासोबत मिसलेबल करतात. Okay. तर देर वॉज अ लॉट ऑफ कन्फ्युजन, बट शी वॉज पटवर्धन राणी साहेब. ओ ओके. And she was one of the first ladies to get photographed in this western style of photography. राईट. सो मला ते वाटलंच की ते पोर्ट्रेट्स आपण आत्तापर्यंत बघत होते, हा फर्स्ट फोटोग्राफ मी बघितला आणि तो खूप सुंदर आला आहे. आणि दुसरं एक विशेष म्हणजे विलिंग्डन कॉलेज बांधलं जात होतं सांगलीमध्ये Right. त्यावेळेला. जेव्हा त्यांची मृत्यू झाली तर सर गंगाधरराव फारच त्यांना दुःख झाला. तर त्यांनी त्यांची एंटायर लायब्ररी विलिंग्डन कॉलेजला डोनेट करून टाकली आणि त्याला आज ही उमाबाई साहेबांच्या नावाने ती लायब्ररी आहे. Okay. आणि ती पहिली लायब्ररी असेल जिथे लायब्ररी पहिल्यांदा आली. कॉलेज बांधण्याच्या आधी लायब्ररी तयार होती तिथे. वाव, इंटरेस्टिंग. खूप मस्त आहे. सो ह्या मंदिराचा इतिहास काय आहे आणि हे प्रायव्हेट मंदिर म्हणजे देवघर इतरांसाठी- देवघर अच्छा, हे देवघर आहे. देवघरच आहे हे. ओ, ओके. कारण आमचा वाडा इथे समोर असायचा बरोबर. आणि हा मिरज किल्लाचा भाग जो होता आम्ही इथे राहायचो. बरोबर. तर हा आमच्या वाड्यातला देवघर आहे. अच्छा. तर म्हणून ते आहे हे- एवढं हां. मोठं की मंदिर वाटावं. हो, मंदिर म्हणून वाटतं पण ॲक्च्युली हे देवघरच आहे. ओके. आणि हे जे देव आहेत हे आमचे फॅमिली डेटी आहेत, बर. माधवजी म्हणून. ओके. आणि फक्त मिरजकर पटवर्धन यांना मानतात. ओ ओके. तर माधवराव पेशव्यांचा स्वरूप आणि रमादेवींचा स्वरूप. बर. कारण माधवराव पेशवे आणि गोपाळराव पटवर्धन हे एकत्र शिकलेत शनिवार वाड्यामध्ये. बर. ओके. आणि त्यांची खूप घनिष्ठ दोस्ती होती. ओके. आणि रमाबाईसाहेब जेव्हा सती गेल्या तेव्हा सुद्धा पटवर्धन होते त्यांच्यासोबत. ओ ओके. तर हा झेंडा आणि त्याच्या मागचं अब्दागी म्हणतात हो. ना. ते ह्या गोष्टी काय आहेत नेमक्या माहिती नसतात. म्हणजे मिरवणुकीत आम्ही बघतो या, पण त्याचा नेमका अर्थ काय, त्या का वापरतात हे माहिती नसतं. आणि त्यात हा झेंडा पण याला एक वरती जरीसारखं एक आहे.
तर त्याचा काय अर्थ आहे मला समजावून सांगा. तर हा साधा भगवा झेंडा आहे, बरोबर म्हणजे हा आपला स्वराज्याचा आणि हिंदू धर्माचा एक प्रतीक असतो. बरोबर. आणि जेव्हा त्याला आपण हा वरचा ट्रायंगल सोनेरी ॲड करतो हां. तेव्हा हा फ्लॅग हा जरीपटका जरी पटका. म्हणून ओळखला जातो. ओके. आणि जरीपटका फक्त काही फॅमिलीजना दिला गेला आहे मराठा साम्राज्यांनी, ओके ज्यांनी खूप शौर्य आणि पराक्रम गाजवलेलं आहे. ओके. तर त्याच्यापैकी पटवर्धनांचं एक घराणं आहे ज्याला जरीपटक्याचा मान दिलेला आहे ओके. असं म्हणतो. म्हणून फक्त आमच्याकडे हा झेंडा दिसणार आहे. असा. आणि हा जरीपटकाचा झेंडा जो असतो तो आमच्या देवी भवन पॅलेसच्या रूफवरती पण लागलेला असतो. ओके. तर वन इंटरेस्टिंग थिंग जे मी शिकलेली आहे लग्न करून, हे माहीत होतं की साहेब जेव्हा गव्हर्नर होते त्यावेळेस वेन द गव्हर्नर इज इन द रेसिडेन्स तेव्हाच तुम्हाला फ्लॅग हॉइस्ट करायची परवानगी असते. ओके. तर दिस इज द सेम प्रोटोकॉल्स विथ रॉयल फॅमिलीज की त्यांची फ्लॅग्स तेव्हाच हॉइस्ट करू शकतो जेव्हा तिथे राजेसाहेब असतात. ओ. सो दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग पीस ऑफ Right. इन्फॉर्मेशन. लवली. काही जागा फक्त पाहायच्या नसतात, त्या मनात कायमच्या घर करून ठेवायच्या असतात. मिरजेच्या पटवर्धन संस्थानातला हा अनुभव आमच्यासाठी अगदी तसाच होता. इथला इतिहास, जपलेला वारसा आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी राजेशाही. तर युवराज साहेबांनी काल तुम्हाला सांगितलं असेल की मिरज संस्थाच्याकडे एक हत्ती होतं, हो. एक दंता, ओके. आणि हे त्याचं घर आहे. ओ माय गॉड. सो इट्स वन ऑफ माय फेवरेट स्पॉट्स. सो आता इट्स अ लॉट ऑफ रेनोवेशन टू बी डन बिकॉज हो. इट इज अगेन 200-300 years ओल्ड. राईट. पण इफ यू जस्ट स्टँड देअर आणि खांबांचे साईज पाहिले किंवा ह्या हॉलचे साईज पाहिलं तुम्ही, हां. तर यू कॅन जस्ट फील की वड काय जायंट giant used to live here. वाव, दिस इज अमेझिंग. दिस इज जस्ट वन हत्तींचं. ह्याच्या साईडला एक अजून हत्तींचं आहे. ओ. आणि ही जी आहे ती युवराज साहेबांच्या वडिलांची पहिली गाडी होती कॉलेजपासून. ओ. सो आय टेल यू वन इंटरेस्टिंग दिस थिंग. माझे वडील आणि युवराज साहेबांचे वडील फ्रेंड्स होते कॉलेजमध्ये. ओ. आणि माझ्या वडिलांना आत्ताही त्यांची ही गाडी लक्षात आहे की ते या Okay. गाडीतनं MITला यायचे. माझे भाऊ आणि युवराज साहेब मित्र होते स्कूलमध्ये. हां. माझे वडील आणि युवराज साहेबांचे वडील मित्र होते कॉलेजमध्ये. ओके. आणि मोठे महाराज आणि आपले साहेब मित्र होते SP कॉलेज आणि BMCC मध्ये. ओ. सो सगळे कनेक्टेड, सगळे connected आहे. हॅलो. सो फायनली आपण टूर केली आहे आणि आता मला तुमच्या दोघांबद्दल जाणून घ्यायचं आहे, जे माझी खूप क्युरिओसिटी आणखीनच वाढले बिकॉज हे सगळं जे मी बघितलं आता ते अद्भुत होतं. सो तुम्ही दोघंही खूप दिग्गज घराण्यामधनं येता. सो मला समजून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कसं होतं. प्रिन्स म्हणून तुमचं बालपण आणि तुमचंही कसं होतं ते मला जरा डिस्क्राईब करून सांगा. माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं. ओके. बिशप स्कूलमध्ये मी शिकलो 12वीपर्यंत. नाही. आणि 12वीनंतर मी ILS लॉ कॉलेज पुण्यामध्ये जे आहे तिथे 5 इयरचा लॉ कोर्स केला. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी 1 वर्षाचा LLM केला युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधनं. ओके. सो असं काही वेगळं नव्हतं बिकॉज आय ग्रो अप इन पुणा, म्हणून असं काही जास्त म्हणजे मला तरी समजलं नाही काही. ओके. सो हे रिअलाईज केव्हा झालं की आपण सामान्य घरामध्ये जन्म घेतला नाही आहे, काहीतरी आपल्यासोबत वेगळं होतं आहे, हे इतकी माणसं किंवा हे जे आपल्या अपब्रिंगिंगमध्ये येतं आहे हे नॉर्मल माणसाच्या आयुष्यात नाही आहेत, हे केव्हा रिअलाईज व्हायला सुरुवात झाली? मला वाटतं मी 5 वर्षाच्या असीन जेव्हा मला समजलं की मी एका वॉरियर फॅमिलीमधनं आहे. आणि मला लहानपणापासून गोष्टी सांगितली गेलेत की असं युद्धाला जायचे आणि हे करायचे आणि ते करायचे. तर मला तेव्हा कळलं की बाकीच्या लोकांकडे अशी काही गोष्टी नाही आहेत किंवा बाकीच्या घरांमध्ये त्यांचे पूर्वज असे काही जास्त नाही आहेत. तर तेव्हा मला पहिल्यांदा काहीतरी जाणवलं. असा काही इन्सिडेंट आठवतोय? असं पहिल्यांदा कदाचित जेव्हा मी एका मित्राच्या घरी गेलो आणि तेव्हा आमची चर्चा झाली. मग ते म्हणाले की हे तर वेगळंच आहे सगळं.
तर मग मी जरा अजून प्रश्न विचारायला लागलो घरी की हे काय आहे, याचा काय अर्थ असतो, Right. असं का आहे की तो असं माझ्याबद्दल म्हणाला. मग मला समजायला लागलं समजायला. ओके, व्हॉट अबाउट यू? काय वेगळं होतं? तर माझं पण पूर्ण शिक्षण पुण्यातच झालेलं आहे. Right. मी सेंट मॅरीज ऑल गर्ल्स स्कूलमध्ये होती आणि 11वी-12वी बिशप्समधनं केलं Okay. आणि सिम्बॉयसिसमधनं BA सायकॉलॉजी केलं, MIT मधनं MBA मार्केटिंग केलं लवली. आणि मग माझं लग्न झालं. पण तुम्ही विचारलं की हाऊ व्हॉट वॉज इट लाईक. सो माझ्यासाठी खरं तर मी तुम्हाला सांगणार आहे, खूप ऑर्डिनरी अपब्रिंगिंग होती, खूप नॉर्मल होतं. म्हणजे एवढं जास्त की आम्हाला बसनी पाठवायचे शाळेला. जेव्हा साहेब राज्यपाल होते तेव्हा आम्हाला बसनी पाठवायचे शाळेला आणि आमच्या बसमध्ये छान 20-30 पोरी कोंबून जायचो आम्ही. तर असं कधी जाणवलं नाही आम्हाला की काहीतरी वेगळं चालू आहे की असं नॉर्मल नाही आहे. तर व्हेरी ऑर्डिनरी अपब्रिंगिंग. तुम्हाला दोघांना तुमचं एकतर लग्न कसं काय जमलं? म्हणजे इट्स अ लव्ह मॅरेज और अरेंज मॅरेज? इट्स अन अरेंज्ड मॅरेज. तर काय झालं की पटवर्धन डिबेट जसं आपण बोललो, उमाराजेंनी जे सुरू केलेलं, राईट. हो, तर त्या दरवर्षी यायच्या. बरोबर. आणि पटवर्धन डिबेट एक अशी डिबेट आहे जिथे सगळे अँग्लो इंडियन स्कूल्स कम्पीट करतात, जसं की हो. सेंट मॅरीज, बिशप्स, हेलेनाज, हे ते. अँड युवराज साहेब वॉज अ व्हेरी गुड डिबेटर. So he's won it around 2-3 times. Once. Okay, sorry. Only once. My- I won other debates. But, My brother won the Patwardhan debate. My real brother, Anshuman Patil. तो त्यांनी पटवर्धन डिबेट 2 वेळा जिंकलेलं आहे. ओके, तिसऱ्या वर्षी त्याला मॉडरेटर म्हणून बोलवलेलं बर. आणि त्याला सपोर्ट करायला, त्याला ते रील शूट करायची होती, त्याच्यासाठी मी पण गेली. ओके. आणि तिथे उमाराजे होते. तो वर्षानुवर्ष जेव्हापासून मी 7वीमध्ये होती तेव्हापासून आम्ही त्यांना पाहायचो. आम्ही राणीसाहेब ऐकायचो. तेवढे सुंदर साड्या घालून यायचे, एवढी सुंदर इंग्लिश होती त्यांची. वाव. आणि माझ्या भावानी मला इंट्रोड्यूस करून दिलं त्यांना. ओके. त्यांचं बोलणं झालं, त्यांना कळलं की मी श्रीनिवास पाटील साहेबांची नात आहे आणि तिथनं त्यांनी मग माझ्या घरी स्थळ पाठवलं आणि ओके, तिथनं पुढे मग आमचं लग्न ठरलं. ओके, लवली. तुम्हाला म्हणजे आता तुम्ही म्हणालात की श्रीनिवास पाटीलांची तुम्ही नात आहात. आता ही व्यक्ती खूप मोठी आहे, तर मोठी. त्यांच्या संस्कारात वाढणं कसं वेगळं होतं? त्यांचे म्हणजे काही प्रसंग तुम्हाला आठवत आहेत की जे सांगता येतील? तर आमचे साहेब खूप प्रेमळ आहे, खूप प्रेमळ, पण तेवढेच स्ट्रिक्ट आहे. ओके. तर ते कधी आजोबांसारखे नाही, आम्हाला दुसऱ्या वडिलांसारखेच वाटलेले. तर लहानपणापासनं की तुम्ही पंजाबी ड्रेस घालत असेल तर पंजाबी ड्रेस, दुपट्ट्यासोबत, बिंदीच्या बिना खऱ्याच्या बाहेर पाय नाही ठेवायचं. साडी घालतात, सणवारांसाठी साडी घालायचे, हे करायचं. लाड सगळे पुरवले, पण तेवढ्याच स्ट्रिक्ट पद्धतीने. आणि साहेब अत्यंत साधेपणाने राहायचे आणि तेच ते आम्हाला शिकवलेलं आहे ओके. की आपल्या लोकांना जोडून कसं ठेवायचं, प्रेमळ वागणूक प्रेमळ कशी द्यायची, सगळ्यांना जोडून कसं जोडून ठेवायचं, राहायचं. Right. आपल्या माणसांना सांभाळायचं कसं, कामं कशी करायची, प्रयत्न कसं करायचं लोकांची अवघडी Deal करण्यासाठी. काढण्यासाठी. Right. हेच मी त्यांच्याकडून सर्वात मोठं शिकली आहे साहेबांकडनं. तुम्हाला त्यांचा सहवास खूप लाभला म्हणजे आता तर लग्न झालंय त्यामुळे कमी, पण अदरवाईज म्हणजे ते खूप जास्त. आत्ताही मला 7:30 वाजता डॉट तुम्ही बघा व्हिडिओ कॉल येणार आहे की तुम्ही कुठे अक्का, काय केलं तुम्ही Nice. दिवसभर, ओके. कसे आहे, युवराज साहेब कसे आहे. तर बॉन्डिंग म्हणाले तर मी घराची एकुलती एक मुलगी आणि मोठी, फर्स्ट ग्रँड चाइल्ड. राईट. तर माझं नाव त्यांनी त्यांच्या आईंवरती दिलेलं आहे. तर त्यांचं नाव ओके. अनसया होतं बर. आणि खूप प्रेम होतं आईंवरती, खूप प्रेम. त्यांना अक्का बोलायचे, त्यामुळे ते बरं. मला पण अक्का बोलतात. बर. तर खूप म्हणजे स्ट्रॉंग आहे बॉन्डिंग. आम्ही रोज 1 वेळा मिनिमम बोलतो, मॅक्सिमम Lovely. 2-3 वेळा बोलतो.
मिरजेवरनं जाता येता मी त्यांना भेटते, एकदम 5 मिनिटाची भेट नसेल तरी भेटून जाते. भेटून होतं. असं हे Nice. असतं. तुमच्या पूर्वजांकडून तुम्हाला काय आता मोटिवेशन मिळतंय सगळ्यात जास्त, दोघांनी उत्तर द्या. पूर्वजांकडनं माझ्या आजींचा खूप माझ्यावर इफेक्ट होता आणि प्रभाव होता. आणि ते मला नेहमी सांगायचे की तुम्ही काही पण करा, पण तुम्ही शिक्षण सोडू नका आणि खूप शिक्षण करा, जितकं पाहिजे तितकं शिक्षण करा, जितके पुस्तकं पाहिजे तितके वाचा. कारण त्यांचं खूप त्याच्यावर जोर होता, कारण त्यांचे वडील स्वतः इंजिनियर होते त्या काळामध्ये. ओके. आणि ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच होते. आणि माझ्या आईचे पण वडील सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच होते, म्हणून मग ह्या आल्या आमच्या घरामध्ये. थोडंसं तो पण आहे. पण मुख्य म्हणजे त्यांच्याकडे सगळ्यांकडे ते संस्कार होते, अभ्यासाचे, शिक्षणाचे जे संस्कार होते ते आमच्यावर खूप मोठ्या पद्धतीने आलेले आहेत, दोघांवरही आलेले. ओके. सो मला वाटतं की सर्वात मोठी संस्कार जी आलेली आहे ते एक स्पेसिफिक पर्सनकडनं नाही आलेली आहे. आमच्या फॅमिलीचं हेच आहे की आपली मूळ जागा, आपले रूट्स जे म्हणतात त्यांच्याशी कधी लांब जायचं नाही. संधी येईल, संधी जाईल, खूप काही चेंजेस असणार आहे, पण आपले लोक, आपली जागा, आपलं हे नेहमी सांभाळून ठेवायचं. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आमची कुटुंब, आता तुम्हाला माहिती आहे की साहेब राज्यपाल होते, 3 वेळा खासदार होते, पण आमचं सुरू कुठनं झालं ते आमच्या दादासाहेब पाटलांकडनं झालं, म्हणजे साहेबांचे वडील. तर त्यांचे आई जे होते कमी वयात विधवा झालेले आणि आता हे आलं की काय करायचं, एवढं छोटं 2-3 वर्षाचं बाळ होतं. सगळ्यांनी भावकीमधलं सांगितलं की शेती विकून टाका आणि म्हणजे तुम्ही मग काहीतरी सांभाळू शकेल. पण त्यांनी असं काही केलं नाही. त्यांनी शेती ठेवली, शेती केली. एकट्या बाईंनी शेती केली. का? कारण मुलाला शिकवायचं होतं. ज्या वर्षी शेती पिकायची त्या वर्षी फीस भरायची, ज्या वर्षी शेती पिकली नाही त्यावेळेस फीस भरायची नाही. असं करत करत दादासाहेब पाटील वकील झाले. तिकडचे पहिले मॅट्रिक, पहिले तालुकाचे पहिले वकील झाले. आणि तिथनं त्यांनी माझ्या आजोबांना हेच वळण दिले, माझ्या वडिलांना हेच वळण दिले की शिक्षण, जसं युवराज साहेब म्हणाले, शिक्षणाचं खूप महत्त्व आहे आमच्या कुटुंबात. आणि आपली मूळ जागा आणि मूळ लोकांना नाही विसरण्याची आणि सांभाळून ठेवण्याची, हे पण खूप खूप एम्फेसिस असतं त्याच्यावर. जसं की तुम्ही दोघंही म्हणताय की शिक्षणाची व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी पण दिली, पण एक राजघराणं म्हटल्यावरती ती व्हॅल्यू का जपावीशी वाटते? म्हणजे ते इन्स्टिंक्ट कुठून येतं? आधीपासून हेच संस्कार होते. संस्कारामुळे शिक्षणाकडे वळण. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे मला वकील बनायचंच होतं. मला लॉ कॉलेजला जायचंच होतं असं मी आधीच ठरवलं होतं. जेव्हापासून मला शिक्षणाबद्दल सांगायला लागले, संस्कार घडवायला लागले, तेव्हापासून मग विचार करायला लागलो की मी काय शिकू, मी इंजिनियर बनू का? कारण माझे वडील स्वतः इंजिनियर होते. मग किंवा मी CA करू का? कारण बाकीचे लोक कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट आहेत. किंवा मग मेडिसिन करू का? किंवा माझ्या आजीचे सगळे भावंड इंजिनियर आहेत, त्यांचे वडील स्वतः इंजिनियर होते. माझ्या पणजीबाईच्या फॅमिलीकडनं सगळे डॉक्टर होते. तर मग मी काय शिक्षण करू? मला इंजिनिअरिंग काही करायचं नव्हतं, कारण मला मॅथ्स आवडायचं नाही. आणि मेडिसिन पण ऑफकोर्स मग त्याच्यामुळे कटआउट झालं. तर मग राहिलं फक्त लॉ. मला लॉ आवडायचं, मला वाचायला आवडायचं, मला बोलायला आवडायचं. मग मी ठरवलं 5वी-6वी मध्ये मी मनामध्ये तर ठरवलं होतं की मला लॉ करायचं. मग त्याच्यानंतर 12वी मध्ये मग डिसिजन घेतला आणि लॉकडे गेलो. आणि लॉ शिकताना पहिली 2 वर्ष आम्हाला BAचे सब्जेक्ट्स होते, कारण BA LLB सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला ॲरिस्टॉटल होते, प्लेटो थोडंसं शिकवलं होतं. त्याच्यामध्ये एक आयडियल किंग म्हणून, एक आयडियल स्टेट म्हणून एक प्लेटोची थिअरी आहे. आणि त्याच्यामध्ये फिलॉसॉफर किंग म्हणून एक त्यांनी हे घेतलेलं आहे, रेफरन्स केलेलं आहे की आयडियल स्टेट हे कसा बनावं. तर त्याच्यामध्ये फिलॉसॉफर किंगमध्ये काय सांगितलं आहे की
त्याच्यामध्ये सांगितलं आहे की राजा असून त्यांनी शिक्षित का बनायचं. आता तिथपर्यंत मी गेलो कारण माझ्या मनामध्ये होतं, पण त्याच्यानंतर मग मी म्हणालो की असं असेल तर मग आपण अभ्यास कधीच सोडायला नाही पाहिजे आणि आयुष्यभर आपण काहीतरी शिकतच राहिलं पाहिजे. तुमचे आजोबा आणि पवार कुटुंब यांचे खूप जवळचे संबंध आहेत आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे शरद पवार तुम्हाला कधी भेटले होते तुमच्या लहानपणात, तो त्यांच्याबरोबरचे काही तुमचे किस्से घडलेले असतील तर मला ऐकायला आवडेल. हो, तर पवार कुटुंबात माझं इंटरॅक्शन सर्वात जास्त पवार साहेबांसोबत आणि सुनेत्रा वहिनींसोबत झालेलं आहे. तर पवार साहेबांना मला वाटतं माझी लास्ट भेट 1-1.5 वर्षा पहिले झालेली. ओके. त्यावेळेस आम्ही त्यांच्या एका डिजिटल मीट कार्यक्रमात जात होतो. ओके. आणि साहेबांना सहज आम्ही घरी भेटायला गेलो आणि साहेब म्हणाले की तुम्ही श्रीनिवास पाटील साहेब तुम्ही चला आमच्यासोबत, ओके. तुम्ही पण असलेले बरं असेल. तर साहेबांसोबत मी, तर पवार साहेब म्हणाले त्यांना बसवा गाडीत. मला वाटलं की आता मी जाते हळूच करून घरी. त्यांनी म्हणाले नाही त्यांना बसवा गाडीत. बसली. तर मी म्हणाली की पवार साहेब एवढे मोठे माणूस आहे इथे आहेत. एनी टाईम बिफोर दॅट आय मेट हिम आय वॉज टू यंग टू कॉम्प्रिहेंड. पण आता मला एकदम मी खूप टेन्स्ड होती. मला वाटलं की काय करायचं. एक अर्धा तासाचा रस्ता होता. ते मला चॉकलेट्स देत होते गाडीत. ते माझ्यासोबत AI बद्दल बोलत होते. मग जेव्हा मी खूप जास्त घाबरली त्यांच्यासोबत बोलायला, मग ते मला सांगत होते की माझी पण नात आहे, माझी नात आता हे शिकतीये, ते हे करतात, ते तुमचं काय हे झालेलं आहे, असं हळूहळू करून प्रयत्न करत होते माझ्यासोबत बोलायचं. विच इज समथिंग दॅट आय अप्रिशिएटेड सो मच की एवढे मोठे व्यक्ती मला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतात ते आणि माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात ते. बट मोर दॅन दॅट आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय हिज नॉलेज अँड हिज हाऊ अपडेटेड ते होते. सगळे नवीन, त्या टाईमला AI मशीन लर्निंग नवीनच हे आलेलं, पण त्यांना सगळं माहीत होतं त्याच्याबद्दल. सो इट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. आणि त्या दिवशी मला हे कळलं की मोठे लोक मोठे फॉर अ रिझन. ॲब्सोल्युटली, दिस इज सो ट्रू. आणि सुनेत्रा वहिनींच्या बद्दल बोललं तर त्यांनी आम्हाला बारामतीच्या एका मातीच्या खेळांच्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं. ओके. तर त्यांना आपण कसं आम्ही TV वरती पाहिलेलं, ओळखीचे लोक कॉमेंटमध्ये खूप होते, पण ह्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवस त्यांच्यासोबत राहिलो आणि खूप वेगळा अनुभव होता. आम्ही त्यांना खूप क्लोजली पाहिलं आणि शी इज अ व्हेरी हार्ड वर्किंग वुमन. म्हणजे दिवसात 14-15 तास काम करून रात्री 1-2 वाजता झोपून परत सकाळी 5 वाजता तयार होऊन त्या ग्राउंडवर होत्या. आम्ही अर्ध्या दिवसात फुसच. पण शी वॉज, आणि ते जिथे त्यांच्यासोबत जे कोणी काम करत होते व्हॉलेंटियर्स, तिथे कोणी झाडू पण मारत असेल त्यांना सगळ्यांची नावं माहीत होते. त्यांना सगळ्यांची काळजी होती आणि एवढं सुंदर मॅनेजमेंट. आणि त्यांच्याकडनं मी एक खूप मोठी गोष्ट शिकलेली आहे की तुमचं कार्यक्रम छान गेलं तर व्हेरी गुड, वाईट केलं तर व्हेरी गुड. कार्यक्रम संपल्या साईडला बसायचं आपल्या सगळ्या व्हॉलेंटियर्ससोबत किंवा आपल्या सगळ्या स्टाफसोबत आणि लगेच तिथे काढायचं की काय शिकले तुम्ही, काय वेगळं करायला पाहिजे होतं, की काय चांगलं केलं आणि कॅरी फॉरवर्ड करायचं. तर हे वर्क एथिक जे मी पाहिलेलं आहे, आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय दॅट. लवली, अमेझिंग. एक शेवटचा प्रश्न. सो एक क्युरिओसिटी मला याबद्दल अशी होती तुमच्याबद्दल की तुम्ही इतकं शिक्षण घेतलं, तुम्ही लंडनला गेलात, तिथे जाऊन तुम्ही शिकलात, पण तुम्ही परत आलात, म्हणजे स्टिकिंग बॅक टू युअर रूट्स, हे सगळं आपण ऐकतो आणि आपल्याला हे फार मेटाफरिक वाटतं, पण तुम्ही ते ॲक्च्युअली केले. तर त्यामागचं मोटिवेशन काय होतं? आणि जर का तुम्ही इतकं शिकलायत तर मग तुम्ही त्यात काम का नाही केलं? तर मी लंडनला गेलो, पण मला माहीत होतं की मला परत यायचं आहे. मला काय तिथे राहायचं नव्हतं, मला भारतातच राहायचं होतं. पण मी परत आल्यावर माझा असा विचार होता की मी दिल्लीला जाईन, पण त्याच्या आधी मला काही काळ डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पण काढायचा होता. तर मग मी माझं काम सुरू केलं होतं. मग काही काळानंतर काही घरामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे मला घरी यायला लागलं आणि मिरजेचं सगळं सांभाळायला लागलं. ओके.
इथला इतिहास, जपलेला वारसा आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी राजेशाही. अनुभवायला सारं काही भव्य दिव्य होतं, पण या सगळ्यापेक्षा जास्त लक्षात राहिली ती इथल्या माणसांची आत्मीयता आणि आपुलकी. आणि अगदी घरच्यासारखा मिळालेला पाहुणचार या प्रवासाला आणखी खास बनवून गेला. हा भाग शूट करतानाही आम्ही प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय केला. इतिहास फक्त भिंतींमध्ये नसतो, तर तो असतो तिथल्या माणसांमध्ये, संस्कृतीमध्ये आणि जपलेल्या परंपरेमध्ये. हे इथे पुन्हा एकदा अनुभवायला